नमस्कार. मी प्राध्यापक तृप्ती कुलकर्णी, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर, इयत्ता 12वीमधील नवीन अभ्यासक्रमातील कल्पना दुधाळ लिखित रोज मातीत ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात परिचय पाहूया. त्यांचा जन्म सोलापूरमधील टेंभुर्णी या छोट्याशा गावात 1978मध्ये झाला. जन्मताच शेतीशी नाळ जोडल्या गेलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांची संपूर्ण बालपण गेले. लहानपणापासूनच वाचनाची आवड असलेल्या कल्पनाताईंनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच आपली वाचनाची आवडही त्यांनी जोपासली. कालांतराने पुण्यामधील दौंड येथे वास्तव्यास असलेले जालिंदर दुधाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुन्हा त्या शेतकरी कुटुंबाशी जोडल्या गेल्या. शेतात आणि घरात काम करताना वाचनाची आवड असल्याने शेतीतील समस्या, स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे दुःख, महिलांचे दिनवाणी जीवन आपसुकच त्यांच्या ओठावर येऊ लागले. ओठावरील या शब्दांना त्यांनी कधी झाडाखाली, कधी शेतात, कधी बांधावर, तर कधी घरात बसून त्या कागदावर उमटू लागल्या. त्यातूनच त्यांचा सिझर म्हणते माती हा पहिला कविता संग्रह जन्माला आला. या कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासहित एकूण 28 पुरस्कार प्राप्त झाले. त्यानंतर धग असतेच आसपास या कविता संग्रहास देखील महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रस्तुत कविता ही गेय कविता आहे, म्हणजेच गाता येणारी, जिला सूर, ताल, चाल लावता येते अशी कविता. ही कविता एक स्त्रीगीत आहे. या कवितेत रोज मातीत राबणाऱ्या स्त्रीचे वर्णन केलेले आहे. स्त्री जेव्हा उन्हातानात राबते तेव्हा हिरवीगार शेती पाहावयास मिळते. कवयित्रीने अतिशय साध्या सोप्या भाषा शैलीमध्ये स्वतःच्या अनुभवातून लेखन केलेली ही कविता आहे. चला तर पाहूया या कवितेतून कवयित्री कल्पना दुधाळ यांना काय सांगायचे आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते झेंडू तोडते, नाही फुल ग देह तोडते बाई तोडते देह तोडते, घरदाराला तोरण बांधते बाई बांधते तोरण बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते मी ग नांदते, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते बेण दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते मन दाबते, काड्यांनी संसार साधते बाई साधते, काड्यांनी संसार साधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते मी ग नांदते, उन्हातानात रोज मरते बाई मरते रोज मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते माग उरते, खोल विहिरीत पाणी शेंदते बाई शेंदते पाणी शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते मी ग नांदते. बघा, कवयित्रीने पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला काय सांगितले आहे ते आपण पाहूया. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते.
शेतात नांगरलेले हे छोटे चर म्हणजेच वाफे. कांदे लावतेऐवजी कांद लावते असा बोलीभाषेत वापर केलेला आहे. दिवसभर न थांबता ती वाफ्यात कांदे लावण्याची क्रिया करत असते. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख, वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ते पीक म्हणजेच तिचा जीव आहे, त्याला ती जीवापाड जपत असते. आज प्रत्येक शेतकरी स्वतःचे पीक फुलवण्यासाठी, बहरण्यासाठी अतिशय कष्ट घेत असतो. तरीही आजही शेतकऱ्याची स्थिती कोणी समजून घेत नाही. आज तो शेतात राबतोय. म्हणूनच तुम्ही आम्ही सर्वच जण सुखाने 2 घास तरी शांतपणे बसून खाऊ शकतो. साधे कांदे लावण्याचे काम जरी असले तरी त्या महिलेच्या मनात असंख्य स्वप्न दडलेली आहेत. कांद्याच्या रोपातून ती स्वतःलाच रुजवून घेत असते. इतके जीवापाड ती जपत आहे. हे वरील ओळीतून आपल्याला कवयित्री सांगत असते. बघा, या कवितेच्या ओळींमधून आपल्याला एक लक्षात येतं, सरी वाफ्यात म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे की शेतामध्ये नांगरलेले छोटे छोटे जे चर आहे त्या चरामध्ये ती आपले ते कांदे लावण्याची क्रिया करत असते. पुढच्या कवितेच्या ओळीतून कवयित्रीला सांगायचे आहे, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. काळी आई म्हणजे शेत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आता गोंदणे म्हणजे या शब्दाचा अर्थ नक्षीकाम करणे. गोंदणे म्हणजे नक्षीकाम करणे आणि नांदणे म्हणजेच सुखी संसार करणे. आता या कवयित्रीला ग्रामीण भागातील स्त्री कितीही त्रास असला तरीसुद्धा ती अतिशय सुंदर असा सुखी संसार करण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असते. बघा, आता या कवितेच्या ओळीमध्ये काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. आता हे गोंदणे म्हणजे एक सौंदर्याचा भाग. ज्या पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील स्त्रिया किंवा प्रत्येक स्त्रियाच स्वतःच्या हातावर, कपाळावर गोंदण करून घेत असत. परंतु आज त्यालाच आपण टॅटू असं म्हणतो. आज पुरुषही अशी टॅटू काढून घेतात हे आपल्याला माहिती आहे. हे कौशल्याचे काम असते. अतिशय बारकाईने गोंदण्याचे काम करावे लागते. तन मन धन अर्पण करून या काळ्या आईला हिरवाईने गोंदण्यासाठी ती अपार कष्ट करत आहे अशी उपमा कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिलेली आहे. तेव्हा कुठे बारीक नक्षी म्हणजे छोटी छोटी सुंदर रोपे बहरली आहेत असं या कवितेच्या ओळीतून स्पष्ट केलेले आहे. आता पुढील ओळीमधून कवयित्रीला काय सांगायचे आहे ते पाहूया. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. सोन्याची फुलं तोडण्याचे काम ती अतिशय सुंदरपणे करत असते. सोन्याची फुलं, सोन्याची म्हणजे सोन्यासारखी पिवळी धमक अशी फुलं. पिवळ्या फुलांना सोन्याची ही जी काही उपमा दिलेली आहे ती सोन्या इतकीच फुलं देखील अमूल्य आहेत अशी कल्पना अतिशय सुंदर कवयित्री करतात. परंतु हे सोनं शेतकऱ्यांना कधीही कवटाळून बसता येत नाही किंवा अंगाखांद्यावर देखील घालता येत नाही. म्हणूनच हे सोनं खुडताना, तोडताना तिला खूप यातना होत आहेत. पण काळजावर दगड ठेवून हे काम त्यांना करावे लागते. केवढा मोठा त्याग त्या करतात. अपार कष्टातही त्या फुलांना तोडत आहेत. ही फुलं तोडतात त्यावेळेस त्यांना खूपच यातना होतात. तरी आपला संसार फुलवण्यासाठी तिला हे करणं गरजेचं आहे. म्हणून ती देहच जणू काही तोडत आहे असं भासते. नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते या ओळीतून हे स्पष्ट केलेलं आहे. आणि पुढील ओळीमध्ये ती सांगते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. घरादाराला आपण तोरण केव्हा बांधतो तर काही सण असेल, उत्सव असेल, समारंभ असेल किंवा कुठल्याही मंगल प्रसंगी, शुभ कार्य, उत्सव असल्यावर आपण प्रत्येकजण या आनंद प्रसंगी घराला तोरण बांधतो. तोरण शक्यतो झेंडूच्या फुलांनीच
बांधले जाते. म्हणूनच कवयित्रीने फक्त झेंडूची फुलं घेऊन झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व दिलेले इथे दिसून येतं आणि ती झेंडूच्या फुलांची तोरणं बांधत आहे. प्रत्येक स्त्री आपल्याला घराला सुशोभित करण्यासाठी झटत असते. अशा मंगलमय प्रसंगी तर ती जास्तच झटत असते. कितीही कष्ट पडले तरीही ती आपल्या घराला सुखी ठेवण्याचा ती प्रयत्न करते. म्हणूनच शेतकरी महिला कष्टाला कुठेच कमी पडत नाही हे वरील ओळीमधून आपल्याला स्पष्ट करता येईल. ही महिला कधीही दुःखाचे रडगाणं न गाता आनंदाने शेती फुलवण्यासाठी ती तिचे सर्वस्व अर्पण करते आणि ते करण्यासाठी ती काहीही करण्यासाठी तिची समर्पण वृत्ती ही या ओळीतून आपल्याला दिसून येते. पुढील कवितेच्या ओळीमध्ये कवयित्रींना सांगायचं आहे की ऊस लावते बेण दाबते बाई दाबते. ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. आता बेणं या शब्दाचा अर्थ आहे बीज आणि उसाचं बेणं म्हणजे उसाचे जे छोटे छोटे तुकडे करून ते शेतामध्ये लावले जातात त्याला म्हणतात उसाचे बेणं. आणि याच उसाच्या बेणांनी ते बीज तयार केले जाते. बघा कवयित्रींना काय सांगायचं आहे तर बेणं म्हणजे बीज आणि ऊसाचं बेणं म्हणजे ऊसाचे छोटे छोटे तुकडे. ऊस लावण्याची क्रियासुद्धा खूपच कष्टाची श्रमाची आहे. ऊस ज्यावेळी आपण शेतामध्ये लावतो त्यावेळी तो अतिशय काळजीपूर्वक लावावा लागतो आणि त्यानंतर हळूहळू अतिशय बहरलेला आपल्याला दिसायला लागतो. ज्यावेळेस तो पक्व होतो त्यावेळेस ऊसाचे बी तयार करण्यासाठी तो सालून घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे ते मातीत लावल्यानंतर तो मोठ्या स्वरूपात आपल्याला ऊस या ठिकाणी दिसून येतो. गरीब कष्टकरी महिलेला दिवसभर कामे नित्यनियमाची असतात. तिला देखील फिरावे वाटते, माहेरी जावे वाटते, आनंद घ्यावासा वाटतो. हे जरूर तिला वाटत असतं, परंतु तिला आपल्या फाटक्या संसाराची पूर्णपणे जाणीव आहे, कल्पना आहे. म्हणूनच ती आपल्या इच्छा, आनंद, आकांक्षा मनातल्या मनातच दाबून टाकत असते आणि आपला फाटका संसार ती नेटाने करण्याचा प्रयत्न करते. संसारासाठी अशा अनेक तडजोडी करताना ती दिसते. पुढे कवयित्री म्हणतात की काड्या काड्यांनी संसार साधते बाई साधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता सांधणे या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. ज्याप्रमाणे एखादे फाटलेले कापड असेल तर ती त्याला अनेक वेगवेगळे वस्त्र लावून म्हणजेच ठिगळ लावून ती पुन्हा परिधान करत असते. त्याचप्रमाणे आपला संसार येथे एक एक काडी जमवून सुखाचा करण्याचा प्रयत्न करते. तिला ही सुंदर साडी नेसून फिरायची असते, परंतु तरीही ती स्वतः कधीही दुःखी न होता आपल्या संसाराची चिंता आधी करते आणि आयुष्यभर अशा तडजोडी करून ती आयुष्य जगत असते, नांदत असते. त्यासाठी ती उन्हाताणाची देखील पर्वा करत नाही, असं वरील ओळीतून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आणि म्हणूनच ती पुढे म्हणते की उन्हाताणात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते. आता रोज मरणे म्हणजे ती प्रत्येक दिवसाला मरणप्राय यातना सहन करत असते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे याप्रमाणे ती जगत असते. मागे उरलेला हा हिरवेपणा म्हणजेच तिने केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे तिला वाटत असते. ती जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा अतिशय बावरलेली नवखी असते, परंतु तिला जी नवीन नाती मिळतात त्यामुळे ती भारावून जाते, ती फुलते आणि कधी ती त्यात रमून जाते ते तिलासुद्धा कळत नाही आणि सर्वांनाच ती समृद्ध करते. मरून गेल्यानंतर सुद्धा तिचे अस्तित्व मागे उरते, कारण ती आयुष्यभर झिजत असते. कोणतेही काम असले तरीही ती अतिशय नित्यनियमाने करतच असते. पुरुषाच्या बरोबरीने ती कोणतेही काम करण्यासाठी सदैव तयार असते. बघा पुढील ओळीमधून कवयित्रीला काय सांगायचं आहे हे आपण लक्षात घेऊया.
खोल विहिरीचं पाणी शेंदते, बाई शेंदते, रोज मातीत मेघ नांदते, बाई नांदते. आता पाणी शेंदणे म्हणजे काय तर दोर लावून विहिरीतले पाणी वर काढणे. हे देखील अतिशय कष्टाचं काम आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील स्त्री हे पाणी शेंदण्याचं काम करत असते. पुरुष वर्ग शेतातील काम झाल्यानंतर निदान थोडा वेळ तरी आराम करू शकतो, परंतु बाईला मात्र शेतातील कामं संपल्यावर सुद्धा घरचे काम, स्वयंपाक, भांडी घासणे, झाडलोट करणे अशी असंख्य कामे तिला रात्री झोपेपर्यंत करावीच लागतात. बघा, यामध्ये संपूर्णपणे कवयित्रीने फक्त महिलांना उद्देशून ती जी काही श्रम करते ते श्रम या कवितेमध्ये संपूर्णपणे सांगितलेले आहे. इयत्ता 12वीमध्ये अशीच एक शांताबाई शेळकेंची एक कविता होती, ती म्हणजे खांब. आणि त्या खांब या कवितेत सुद्धा अतिशय सुंदर त्यांनी सांगितलं होतं की रांधा वाडा उष्टी काढा, लग्नात मिळाले तिला आंधण. आता लग्नात मिळाले तिला आंधण, आंधण म्हणजे आहेर. म्हणजे प्रत्येक स्त्री ज्यावेळेस लग्न करून सासरी जाते त्यावेळेस त्या बाईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट केल्याशिवाय तिला पर्यायच उरत नाही. हेच यावरील कवितेतून कवयित्रीला स्पष्ट करायचे आहे. तरीसुद्धा आपण अतिशय कल्पना दुधाळ यांनी लेखन केलेली ही कविता आज आपण संपूर्णपणे स्त्री जीवनावरील कविता अभ्यासली. आता यानंतर आपण त्यावरील असलेली कृती पाहूया. बघा, वरील कृतीमध्ये कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे तुम्हाला सांगायची आहे, लिहायची आहे. त्यानंतर संदर्भानुसार योग्य जोड्या लावायच्या आहे. म्हणजे अ गट आणि ब गट या 2 गट एकदम योग्य पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे. उदाहरणार्थ, नाही कांद ग जीव लावते, म्हणजे पुढच्या ब गटातील योग्य पर्याय तुम्हाला शोधून तिथे लावायचा आहे. यानंतरच्या पुढील कृती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.